जय हरी शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी मिळालेला नाही. आता मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली होती, नुकसान झालं होतं आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही हे महत्त्वाचं आहे. आता काही जिल्ह्यामध्ये आला आहे त्याबद्दलची आपण माहिती दिली आहे. आता नुसता का आला आहे, ह्या जिल्ह्यात आला आहे, त्या जिल्ह्यात आला आहे, ही माहिती देण्यात बी काही अर्थ नाही. कारण ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही तो त्यांना का मिळाला नाही हे सुद्धा त्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कारण मागच्या वर्षी नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांची आणेवारीसुद्धा कमी आली होती. मग आता पिकांची उत्पादकता वाढली का काय, म्हणजे जे उंबरठा उत्पादनानुसार या सुधारित पीक विमा योजनेमध्ये 12 जिल्ह्यांच्या समूहामध्ये 80-110 म्हणजे कप अँड कॅप मॉडेलनुसार ही पीक विमा योजना राबवली जाते. मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळत का नाही, नेमकी भानगड काय? मग आता पीक विमा कंपन्या पीक विमा देत नाहीत का सरकार देत नाही हे शेतकऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कारण पीक विमा कंपन्यावर सरकार ठपका ठेवतं, मग पीक विमा कंपन्या का देत नाहीत? बरं, या पीक विमा कंपन्यांना जे पीक विमा घेण्याची परवानगी ती सुद्धा सरकारनं दिली. महत्त्वाचा प्रश्न याच्यात आहे की शेतकऱ्यांना नुकसान होऊन पीक विमा का मिळत नाही? मग शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवून दाखवल्या जातं का काय, असा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो. मग आता आपल्याला थोडक्यात हे समजून घ्यायचं आहे की 80-110 कप अँड कॅप मॉडेल नेमकं काय आहे. आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, त्या जिल्ह्यांच्या पीक विमाची जी रक्कम आहे, समजा 100 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा झाली, 100 कोटी रुपये. तर जी पीक विमा कंपनी आहे, ज्या पीक विमा कंपनीनं पीक विमा भरून घेतलाय त्या कंपनीचं दायित्व किती आहे? 110% फक्त. आता 110% म्हणजे 100 कोटी जर विमा जमा झालेला असेल तर ती पीक विमा कंपनी 110 कोटी रुपये फक्त देणार. 110 कोटी रुपये पीक विमा कंपनी ही शेतकऱ्यांना देणार आहे. आणि समजा आता याच्यावर जर जास्तीचं नुकसान झालेलं असेल, समजा आता 100 कोटी रुपये पीक विमा जमा आहे आणि नुकसान झाले 150 कोटीचं. आता 150 कोटी रुपयाचं जर नुकसान झालेलं असलं तर ती पीक विमा कंपनी 150 कोटी रुपये देणार का? तर नाही, ती फक्त 110% देणार. 110% म्हणजे किती झालंय? 110 कोटी, हे बरोबर एवढं. मग आता उर्वरित राहिली वरची 40 कोटी रक्कम, तर ही 40 कोटी रक्कम सरकार देणार शेतकऱ्यांना. त्या कंपनीचं काय ध्येय? फक्त 110% द्यायचं आणि वरची जी रक्कम आहे समजा 40 कोटी रुपये, तर ही 40 कोटी रुपये सरकार देणार शेतकऱ्यांना. त्या पीक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्याच्या खात्यात वितरित केली जाणार जर जास्तीचं नुकसान झालेलं असेल तर. आणि त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे, जर समजा पीक विमा रक्कम एवढी जमा झालेली आहे 100 कोटी, मग आता शेतकऱ्यांचं समजा नुकसान कमी झालंय, समजा 60 कोटी रुपये नुकसान शेतकऱ्याचं झालंय, 60 कोटी रुपये, 60 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. मग आता वरची 100 कोटी म्हणजे 40 कोटी रुपये नफा कंपनीला राहणार का? तर 40 कोटी रुपये कंपनीला नफा राहणार नाही. कंपनीचा नफा हा फिक्स 20%च आहे. तुम्ही कृषी मंत्र्यांनी लय वेळा सांगितले की कंपनी नफ्यात राहणार नाही, कंपनी नफ्यात राहणार नाही, पण कंपनी नुकसानीत सुद्धा राहणार नाही, हे लक्षात घ्या. कसं? आता हे 60 कोटी रुपये, तर हे 100 कोटी रुपये जे जमा झालेत याच्यातून 60 कोटी रुपये वितरित केल्या जाणार. मग राहिले किती? 40 कोटी. 40 कोटी रुपये राहिले. आता ह्या 40 कोटीमधले कंपनीचा नफा आहे 20% म्हणजे कंपनीतला याच्यातला जो 20%, ह्याच्यातून 20% म्हणजे 20 कोटी रुपये ही कंपनी घेणार आणि उरलेले 20 कोटी याच्यातले सरकारला परत जाणार. आलं लक्षात? थोडक्यात पुन्हा पहा, समजा 100 कोटी रुपये पीक विमा जमा झालेला आहे आणि पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाईची 60 कोटी रुपये झाली, उरले 40 कोटी. मग त्या 40 कोटीमध्ये 20 कोटी रुपये कंपनी हे आपला नफा राखून घेणार आणि 20 कोटी रुपये सरकारला परत देणार. आलं लक्षात? ही अशी योजना आहे. मग आता मला सांगा, जर समजा शेतकऱ्याचं 100% 150% नुकसान झालेलं असलं तर मग तिथं नुकसान दाखवितेन का कमी, जास्त दाखवितेन का कमी दाखवितेन? किंवा उत्पादन जे झालेलं आहे उत्पादनात घटही दिसायली, त्याच्यात आता तांत्रिक बाबी पुन्हा त्याच्यात घुसलेली आहे. 50% तांत्रिक बाब आणि उंबरठा उत्पादन 50%. मग ते उत्पादन कमी दाखवितेन का जास्त दाखवितेन? आता हे तुम्ही विचार करायचा आणि तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगायचं.
आणि मग मला सांगा, जर समजा त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या उत्पादनामध्ये घट आहे, उत्पादनात घट दाखिली म्हणजे पीक विमा द्यावा लागणार आहे. समजा 110% जास्त नुकसान झाले, 110% जास्त रक्कम द्यावी लागणार आहे, मग त्यावेळेस सरकारला द्यावी लागणार आहे. मग सरकार तिथं नुकसान भरपाई जास्त दाखवीन का उत्पादन कमी दाखवीन का जास्त दाखवीन, ह्या गोष्टीला लक्षात घ्या. त्यामुळं अशी ही पीक विमा योजना आहे. म्हणजे जर जास्त नुकसान दाखवलं तर सरकारला वरची रक्कम द्यावी लागती. मग उंबरठा उत्पादन जे निघालेलं आहे ते उंबरठा उत्पादन जर समजा जास्त दाखवलं म्हणजे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त, मग जर त्या 7 वर्षातल्या, तर मग त्या सरकारला पीक विमा द्यावा लागेल का? द्यावाच लागणार नाही, कारण शेतकऱ्यांना उत्पन्न झालेलं आहे असं दिसणार आहे आणि नुकसान तर गेल्या वर्षी लय मोठं झाले. मग आता मला हे सांगा की नेमकं मग पीक विमा कंपन्या देत नाहीत का सरकार देत नाहीत? आता मला जसं समजलं माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं हुकलं असलं तर माफ करा आणि चुकलं असेल तर कमेंट करून सांगा. बाकी माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.